नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर कोणती सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी महत्त्वाची आहे। कारण आता येणाऱ्या 1 डिसेंबर पासून अनेक पेन्शनधारकांची पेन्शन आता वाढणार असून याबद्दलची आता सरकारने मोठी अपडेट दिली आहे। त्यामुळे तुमची पेन्शन किती हजारांनी वाढणार आहे, नेमकी कोणती अपडेट आली आहे, लक्ष देऊन बघा। आता नुकत्याच झालेल्या कार्यालयीन ज्ञानपात तुमची पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजेच DOPPW वर्धित महागाई मदत DR साठी कोण पात्र असेल आणि त्याची गणना कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। अर्थ मंत्रालयाने केंद्रीय सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ जे काय असेल ते DR 42% वरून 46% पर्यंत वाढवला। सुधारित महागाई सवलत लागू झाली। बघा आता तुम्हाला जी पेन्शन आहे ती किती हजारांनी वाढणार आहे। तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला जे काय असेल ते 1 डिसेंबर पासून येणाऱ्या 1 डिसेंबर पासून तुम्हाला किती पेन्शन वाढणार आहे, लक्ष देऊन बघा। आता कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना तुम्हाला लाभ मिळेल। बघा आता तुम्हाला कोणत्या निवृत्ती वेतनधारक जे आहेत कोणाला लाभ मिळणार आहे सविस्तरपणे सांगतो बघा। DOPPW नुसार वाढीव DR चा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना, संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलांचे निवृत्ती वेतनधारक, नागरी निवृत्ती वेतनधारक, अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्ती वेतनधारकांना दिला जाईल। बघा आता तुम्हाला हे लाभ किती हजार रुपयांचा दिला जाणार आहे ते पण पुढे सविस्तरपणे सांगणार आहे। आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, तुम्हाला एक ही पेन्शन तुमची जर पेन्शन ही वाढवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे। कुठे अर्ज करायचा आहे आणि तुमची पेन्शन किती वाढवून येईल या संदर्भात एक सरकारने मोठी अपडेट दिली आहे। त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला समजावून सांगतो। बघा आता याशिवाय ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, प्रोव्हिजन पेन्शनर्सना हा लाभ मिळेल। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशांच्या बाबतीत आवश्यक आदेश न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे जारी केला जातील। बघा आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे। सेवानिवृत्तीनंतर EPFO पेन्शन स्कीम EPS मधून पेन्शन मिळणे यापुढे आणखी सोपे होणार आहे। हा बदल पुढील वर्षी म्हणजेच तुम्हाला आता जे काय असेल ते येणार 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल। ज्यानंतर कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढणे तुम्हाला सोपं होईल। बघा आता तुम्हाला काय आनंदाची बातमी आहे, तुम्हाला कोणत्याही बँकेमधून पेन्शन काढण्यासंदर्भात पण अपडेट आलेली आहे ती पण सांगतो। आणि तुम्हाला जी काय असेल ती किती हजारांनी पेन्शन तुमची वाढणार आहे त्याबद्दल पण सविस्तरपणे सांगतो। पुढील 5 मिनिटे व्हिडिओ बघा। आता केंद्र सरकारने या नव्या प्रणालीला मान्यता दिली आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ची कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 1995 पेन्शनधारकांना मोठा लाभ देण्यात आला आहे। सरकारने पेन्शनधारकांसाठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजेच CPPS ला हिरवा कंदील दाखवला आहे। हिरवा कंदील दाखवला आहे म्हणजेच तुमची पेन्शन आता वाढणार आहे। म्हणजे नेमकी पेन्शन तुमची किती वाढणार आहे याबाबत सविस्तरपणे सरकारने एक अपडेट दिली आहे। तीच अपडेट तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। ज्याचा फायदा म्हणजे की पेन्शनधारक याद्वारे देशातील कोणत्याही बँकेतून आणि कोणत्याही शाखेतून आपली पेन्शन घेऊ शकतील। केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजेच CPPS कडून कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 1995 अंतर्गत प्रस्ताव देण्यात आला होता। बघा आता तुम्हाला जी पेन्शन वाढणार आहे ती किती हजारांनी वाढणार आहे आणि तुम्हाला पेन्शन थोडी वाढवून मिळण्यासाठी जर तुमचं 58 वर्ष पूर्ण झाले आणि तुम्हाला सरकारकडून पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला पेन्शन वाढवून पाहिजे असेल तर सर्व पेन्शनधारक अर्ज भरत आहेत। तो अर्ज कुठला भरायचा तो पण सांगतो आणि तुम्हाला पेन्शन आता किती हजार रुपयांनी वाढणार आहे तुम्हाला डिसेंबर 1 किंवा पुढील येणारे जानेवारीमध्ये जे 2025 जानेवारी महिन्याचं 1 तारीख असतं त्या ठिकाणी तुम्हाला किती पेन्शन वाढणार आहे या संदर्भात सरकारने एक अपडेट जाहीर केले आहे। ते अपडेट तुम्हाला वाचून व्यवस्थितपणे समजावून सांगतो। बघा आता या प्रस्तावांतर्गत कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढण्याची प्रणाली लागू करायची होती, ज्याला सरकारने आता मान्यता दिली आहे। अशा परिस्थितीत 1 जानेवारी 2025 म्हणजे तुमचं नवीन वर्षापासून EPS पेन्शनधारकांना भारतातील कोणत्याही बँक शाखेतून किंवा ठिकाणाहून त्यांचे पेन्शन काढण्यास मदत होणार असून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा बदल मानला जाईल। बघा आता सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आले तुम्हाला आता 2025 1 जानेवारी 2025 पासून तुम्हाला नवीन अपडेट लागू होणार आहे की तुम्हाला कोणत्याही बँकेत जाऊन किंवा कोणत्याही शाखेतून जाऊन
तुम्हाला ही पेन्शन आता काढता येणार आहे, त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा आता तुम्हाला पेन्शन कशी वाढवायची, म्हणजे तुम्हाला जी पेन्शन आहे ती वाढीव पेन्शन कशी मिळवायची बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा। सुप्रीम कोर्टाच्या नोव्हेंबर 2022च्या एका आदेशानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था म्हणजे EPFOने काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला आत्ताच्या नियोजित निवृत्ती वेतनपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते। तुम्हाला जास्त पेन्शन मिळवण्याकरिता काय करायचं आहे बघा। तुम्हाला जर जास्त पेन्शन हवी असेल, तुम्हाला जर पेन्शन तुमची कमी पडत असेल तर तुम्हाला एक सांगतो काय करायचं आहे बघा त्यासाठी, आणि तुम्हाला पेन्शन किती हजारांनी वाढणार आहे त्याची सुद्धा अपडेट आलेली आहे, ती सविस्तरपणे अपडेट पण सांगतो। तुम्हाला ही पेन्शन वाढवायची कशी ते पण सांगतो। बघा आता त्यासाठी काय करावं लागेल हे जाणून घेण्याआधी ही EPF म्हणजे EPFO ची भानगड काय नेमकी, तुम्हाला पेन्शन कशी वाढणार बघा आता तुम्हाला सांगतो। आणि लाखो आजी माजी कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढण्यासाठी ही तारीख का महत्त्वाची आहे हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला तारीख दिलेली आहे, त्या तारखेला तुम्हाला पेन्शन वाढणार आहे, ती पेन्शन किती हजार रुपयाची वाढणार आहे हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला सविस्तरपणे किती हजार रुपये वाढणार आहे सविस्तरपणे उदाहरणाचे सहित सांगतो। बघा आता 1995 साली या स्कीमची सुरुवात झाली, जेव्हा पेन्शनसाठी पात्र पगाराची मर्यादा होती दरमहा 5000 रुपये। 1995ला पेन्शन स्कीमची जी सुरुवात झाली त्या टायमाला दरमहा पेन्शन 5000 रुपये मिळायची। कालांतराने ही मर्यादा वाढवण्यात आली आणि 6500 आणि नंतर 1 सप्टेंबर 2014ला ही 15000 रुपये पेन्शन करण्यात आली। म्हणजे आता ज्याचं मूळ वेतन 15000 रुपये आहे, आता त्यांना काय म्हणले त्याच हिशोबाने पेन्शन मिळू शकतं। त्याच हिशोबाने तुम्हाला पेन्शन कशी वाढवायची त्या संदर्भात सांगितले बघा। आता पेन्शन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं वय किमान 58 असावं लागतं आणि त्यांनी किमान 10 वर्षे सेवा निवृत्त घेतली असावी, तर ते 50 ते 57 या तुमच्या स्वेच्छानिवृत्ती या वेतन अंतर्गत तुमच्या अर्थात VRS घेतात तर त्यांना कमी पेन्शन सुद्धा मिळू शकते। म्हणजे 50च्या जर काही लोक असतात त्यांनी निवृत्ती घेतात, जर त्यांना जर तसं झालं तर पेन्शन कमी मिळू शकते। तुम्ही 58व्या वर्षीच तुमचं काम जे काय असेल ते नोकरीमधनं बाहेर पडायचं आहे, तुम्ही अशा प्रकारे तुमची पेन्शन वाढू शकते। आणि यावर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, पेन्शन वाढवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय झालाय बघा। आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय झाला बघा, लक्ष देऊन तुम्हाला पेन्शन किती हजारांनी वाढणार आहे ते सुद्धा व्यवस्थित सांगतो। पुढील फक्त 2 ते 3 मिनिटं व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तरपणे पेन्शन किती हजारांनी तुमची वाढणार आहे ते पण समजावून सांगतो। बघा आता यावर कोर्टाचा निर्णय काय झालाय बघा। तर आता 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत 2 मोठे बदल केले। पेन्शनेबल काय असेल ती तुमची इन्कम मर्यादा 6500 वरून 15000 रुपये तुम्हाला करण्यात आली। जर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कंपन्या त्यांच्या बेसिक पगाराच्या निर्धारित 8.33% जास्त रक्कम म्हणजेच पेन्शन फंडात टाकायची आहे तर त्यासाठीची परवानगी दिली का, तुम्हाला सुप्रीम कोर्टाने आता तशी परवानगी सुद्धा दिली आहे। म्हणजे त्यांचा बेसिक पगार 15000 रुपयापेक्षा जास्त होता, जसं की 5000 ते 50000 रुपयाच्या 8.33% वाटा म्हणजेच EPF साठी देऊ शकतात, म्हणजे त्यांना जास्त पैसे भविष्यासाठी साठवता येतील। बघा आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तुमचा, आता तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे। तुमची पेन्शन आता जी वाढणार आहे 2025ला 1 जानेवारी 2025ला वाढणार आहे, कोण म्हणते 1 डिसेंबर पासून वाढणार आहे। बघा नक्की तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे। बघा आता महागाईच्या सवलतीत 4% वाढ करण्यात आली आहे। DR मध्ये वाढ झाल्यामुळे निवृत्ती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्येही वाढ होणार आहे। उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा 40,100 रुपये मूळ पेन्शन मिळते, तर यामध्ये आता वाढ होऊन 42,600 मिळणार आहेत। 42% महागाईच्या सवलतीवर पेन्शनधारकांना DR म्हणून 16,842 रुपये मिळत होते। ताज्या वाढीनंतर त्याचा दरमहा म्हणजे DR म्हणून 18,446 रुपये मिळतील। बघा आता तुम्हाला एवढी पेन्शन वाढत आहे, तुम्हाला आता नक्की किती पेन्शन मिळत्या मला काय माहित नाही, पण तरी पण तुम्हाला किती या उदाहरणासही सांगितलंय की एवढं झाल्यावर एवढं पेन्शन तुम्हाला वाढते। म्हणजे आता 16,842 वरून 18,446 रुपये इतकी पेन्शन आता वाढणार आहे। म्हणजे याच्या संदर्भात तुमच्या पगारानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुमची जी पेन्शन आहे ती किती वाढते तुम्ही अंदाज लावू शकता आणि अशा प्रकारची तुमची पेन्शन वाढणार आहे। इतकी पेन्शन आता तुम्हाला 1 डिसेंबर येणारं 1 डिसेंबर किंवा तुम्हाला येणारं 1 जानेवारी 2025 या संदर्भात तुम्हाला यामध्ये तुम्हाला 100% पेन्शन वाढणार आहे असं वरून अपडेट आले। बघा आता त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये DO PPW ने बँकांना
पुढील कोणत्याही आदेशाची वाट न पाहता निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना DRचे म्हणजे वितरण ताबडतोब सुरू करण्यास सांगितले असल्याने निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या वाढीव महागाईची सवलत लवकरच मिळण्याची शक्यता आहे। त्यांचं जर समजा आता दर वाढू लागलेत, प्रत्येकाची कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाचे दर महागलेत, त्यामुळे तुम्हाला पेन्शन वाढवून देण्याचा निर्णय घेतलाय। मित्रांनो, लवकरच तुम्हाला ही पेन्शन वाढवून येईल व तुम्हाला पेन्शन वाढवून आल्यानंतर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला पेन्शन किती वाढली व तुम्हाला अशाच प्रकारच्या पेन्शन संदर्भात किंवा तुम्हाला जो काय असेल ती नवीन योजना संदर्भात अपडेट हवे असेल तर आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।